सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. कालची पुढे सुरू करते. जनरल समन कियानींनी विचारलं, जनरल, नेमकं काय करायचं? यामामोटो म्हणाले, इथून काही मैलांवर असलेला मामेलचा विमानतळ उडवायचा, परंतु त्याच्या भोवती अत्यंत कडेकोट बंदोबस्त आहे. तिथे शिरकाव करणं म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळणं होय. जनरल सिमन कियानींनी हे अवघड आव्हान स्वीकारलं. त्यांनी आपल्या सैन्यांना ललकारत विचारलं, बोला, कोण तयार आहे या अवघड कामगिरीत भाग घेण्यासाठी? अनेकांनी आपली संमती दर्शवली. प्रीतम सिंगच्या नेतृत्वात 24 तासाच्या आत मोहीम यशस्वी करण्याच्या जिद्दीनं 300 जणांचं पथक आणि संकटात मदत लागेल म्हणून डॉक्टर अकबर शहांसह केवळ 24 तासांचा शिधा घेऊन बाहेर पडले. 2 मे 1944 त्या काळोख्या रात्री प्रवास पार पडला. आझाद वीर जवळच्या युरुमचॅम्पॅंग खेड्याजवळ येऊन दबा धरून बसले. विमानाभोवती ब्रिटिशांनी विध्वंसक तोफांची पेरणी केली होती. सभोवती काटेरी कुंपण होतं. आतमध्ये जागोजागी चौक्या उभारल्या होत्या. रात्रंदिवस जागता सक्त पहारा होता. मुंगीलाही आत प्रवेश करणं कठीण होतं आणि या चौक्या नष्ट केल्याशिवाय विमानतळ उडवणं शक्य नव्हतं. प्रीतमने एका बाजूनं कॅप्टन साधू सिंग आणि दुसऱ्या बाजूनं दुसरा साथी रवाना केला. दोन्हीही वीर संगीनी रोखत हलक्या पावलांनी हळूहळू पुढे सरकत होते. अचानक सूर मारून प्रीतम सिंग एका चौकीत बेधडक घुसले. आतले जवान बेसावत होते. थरथर कापत म्हणाले, मत मारो, हम हिंदुस्तानी है. हिंदुस्तान शब्द ऐकल्याबरोबर प्रीतम सिंगला नेताजींचे शब्द आठवले. त्यांचे आदेश होते, शत्रूकडे हिंदी सैनिक असेल तर त्यांना आपल्या संघर्षाबद्दल नीट समजावून सांगा. प्रीतम सिंग म्हणाले, हमारी फौज में आओगे? ते म्हणाले, हम और साथी लेकर आएंगे. ब्रिटिश अधिकारी भीतीने गलितगात्र झाले होते. गुरखा सैनिक शरण आले. शत्रू सैन्यांना खिंडार पडल्याचं बघून त्यांना आनंद झाला. त्या 2 गुरख्यांना विचारलं, तुम्हारे ब्रिटिश अधिकारी कहाँ है? ते बघा, त्या कोपऱ्यात लपले आहे. गोळ्या सुटल्या. ब्रिटिश अधिकारी खाली कोसळले. त्या जवानांवर विश्वास ठेवून ब्रिटिश सैनिक कापत ते पुढे जात होते. तोच त्या 2 सैनिकांच्या गोळ्यांनी आझाद हिंद सैनिक खाली कोसळू लागले. गुरख्यांनी दगाफटका केल्याचं लक्षात आलं. ते ब्रिटिश आणि गुरख्यांविरुद्ध लढू लागले. तेवढ्यात आझाद हिंदच्या दुसऱ्या गटाने विमानतळावर हल्ला चढवला. रात्रभर युद्ध चालू होतं. पहाटे 2 चौक्या नष्ट करून विमानतळात घुसले. तिथे उभे असलेल्या 5-6 विमानांची नासधूस केली. एवढा मोठा विजय मिळवला, पण जिंकलेला विमानतळ जास्त वेळ रोखून कसं धरणार? यामामोटो पाठवणार असलेले सैन्य पथक अजून आलं नव्हतं, कारण केवळ 24 मैलांवर ब्रिटिशांचा इम्फाल हवाई तळ होता. 200-250 शिपाई या हवाई तळाचं रक्षण कसे करणार? पालेलच्या हवाई तळावरच्या सगळ्या जणांच्या रक्ताचा थारोळ्यात प्रेतांचा खस पडला होता. पण त्याच प्रेतातून एक भयंकर जखमी शत्रू जवान या अवस्थेतही जिवंत होता. त्याने कसा बसा वायरलेसवरून हेडक्वार्टरला पालेल विमानतळ जय हिंदवाल्यांनी ताब्यात घेतला हा संदेश पाठवला. त्या भयंकर बातमीने जनरल स्कूल खडबडून जागा झाला. लगेच आपला ताफा घेऊन पालेल विमानतळाकडे निघाला. गोळ्यांच्या वर्षावात आझाद हिंदूंचे सैन्य कोसळलं आणि हाती आलेला विजय अशा तऱ्हेने निसटला. तिकडे जनरल मुतागुची कोंडी झाली होती. त्यांच्या हाताखालचे जनरल आता गिडाचे त्यांना योग्य सहकार्य मिळत नव्हते. सगळीकडून नाकेबंदी झाल्यामुळे रसद पाठवता येत नव्हती. इकडे हिंदी सेनेची रसद संपली. गवत आणि झाडपाला खाऊन किती दिवस तग धरणार? शेवटी ज्या घोडे खेचणारे जे त्यांचे सामान वाहून आणले त्यांनाच मारून त्यांचं मांस खाऊन आपली भूक संपू लागली. तरीसुद्धा मुतागुचीने रसद पाठवण्याची कशी तरी व्यवस्था केली होती. परंतु ती पार करताना, होमालीजवळ चिरविंद नदी पार करताना विनगेटच्या सैन्यानं मधल्यामध्ये रसद गारद केली. त्यातच
सातो त्यांना कडक खलिते पाठवत होता. इकडे आझाद हिंद सेनेच्या दैन्याला पारावार नव्हता. जनावरं सुद्धा संपत आली होती. पुढे भुकेचा प्रश्न आवासून उभा होताच. त्यातच लष्करामध्ये भुलकी आणि मलेरिया हे रोग पसरल्यामुळे सेना त्रस्त झाली होती. अजूनही संधी हातात होती म्हणून मियाझाकी सातोकडे येऊन म्हणाले, सर, उपासाने कुजून मरण्यापेक्षा आपण सारे लढून मरू. आम्हाला रात्रीचं आक्रमण करण्याचा हुकूम द्यावा. आम्ही दर्या खोऱ्या ओलांडून दिमापूरवर चालून जाऊ. स्वतःही जळतो आणि दिमापूरलाही जाळतो. सातो म्हणाले, माझ्या हाती काय आहे? मी हुकमाचा ताबेदार. वरचे हुकूम फक्त पाळतो आणि यापुढे आपल्या मुख्य सेना नायकाला अक्कल शिकवू नका. तरीही मियाझाकी तळमळीने म्हणाले, महोदय, खुद्द जनरल मुतागुची काळे माव गावाजवळ आले आहेत. त्यांनी कळकळीनं आवाहन केलं आहे की काहीही करून युद्ध जिंकूया. असं असताना आपण? मियाझाकी, सातो ओरडले. म्हणाले, मी मूर्ख डरपोक नाही, परंतु मुतागुजीच्या मूर्खपणाच्या आदेशापुढे माझ्या डिव्हिजनचा विनाश होऊ देणार नाही. सैनिक झाडपाला खाऊन किती दिवस कंठत होते. जो थोडा बहुत दारुगोळा होता तो पुरवून वापरावा म्हणून त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. सलग 50 दिवस ते अशा बिकट परिस्थितीत काढत होते आणि एके दिवशी धुकं थोडं ओसरलं. तो फायदा घेऊन ब्रिटिशांनी गोळीबार सुरू केला. वरून मुसळधार पाऊस, खंदके बेळे पाण्याने भरलेली, तरी जपानी सैनिक कडवा प्रतिकार करीतच होते. जिथे जिथे जपानी दिसत होते त्यांच्यावर बॉम्ब गोळे टाकत होते. ब्रिटिशांनी सातोचा मुख्यालयाचा तळ शोधून काढला. आता ते मुख्यालयावर बॉम्ब टाकणार तोच कॅप्टनने मनाई केली. म्हणाले, स्लीमचा आदेश विसरलात का? त्यांना कोहिमाच्या स्वप्नातच राहू द्या. सातोच्या तळावर त्याची सेना उपासमारीने बेजार झाली होती. शेवटी त्यांनी निर्वाणीची पत्र जनरल मुतागुचीला पाठवली. तुम्ही तात्काळ रसद पाठवली नाही तर 1 जूनला माझी डिव्हिजन परत फिरेल. जिथे अन्न मिळेल तिथेच थांबो. डिव्हिजन मोडली, राष्ट्र बुडाले तर त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल. तिकडे स्कून्सला माउंटबॅटनचा आदेश आला. काही करा, त्यांना फोडा, आमिष दाखवा, बढत्या द्या, काय वाटेल ते करा, पण कोणत्याही परिस्थितीत इम्फाल हवा. शहानवाजला तातडीचा खलिता मिळाला. सुभाष रेजिमेंटने ताबडतोब टामू मार्गे निघून कोहिमाच्या अंतिम संघर्षात सामील व्हावं. मेजर अबिद हसनने आघाडीवर लढायला जाण्यापूर्वी त्यांची 4 फलटणी बनवल्या होत्या. एक गांधी फलटण, आझाद फलटण, नेहरू फलटण आणि सुभाष फलटण. हीच ती सुभाष फलटण घेऊन जायचा शहानवाजला आदेश मिळाला होता. शहानवाजच्या अंगात उत्साह संचारला. एकदा कोहिमा काबीज केला की पुढे आसाम, नंतर बंगाल, बिहार आणि मग दिल्ली किती दूर असणार. चलो दिल्ली, चलो दिल्लीचे नारे निनादले. जखमी सैनिकांमध्ये उत्साह संचारला. शहानवाज, मेजर मेहबूब, मेजर रामास्वरूपसह सर्वांनी दांडे राहुट्या गुंडाळल्या आणि त्वरेने निघाले. कालेवाच्या कॅम्पवर येऊन जखमी सैनिकांना इस्पितळात दाखल केले. वाटेतले अजस्त्र पर्वतरांगा, 8,000 फूट उंचीच्या चिनी टेकड्या, 10,000 फूट उंचीचा नागा पर्वत, ओढे, नाले, मोठाले कातळ ओलांडत अनेक हाल अपेष्टा सहन करत सैनिक पुढे पुढे जात होते. एकदाचे मोरे गाठले. या गावापासूनच हिंदुस्तान सुरू होते. तसंच तिथेच आझाद हिंद सैन्य आणि जपानी लष्करांचा तळ होता. हवाई आक्रमणाच्या भीतीने जंगलात मोठे खंदक खोदून सैनिकांनी आश्रय घेतला. एके रात्री खंदकातच फुजिवारांची आणि शहानवाजची भेट झाली. ते वर्षानं भेटत होते. बोलता बोलता शहानवाज म्हणाले, तुम्ही जपानी लोक आम्हाला जंग करण्याची पुरेशी संधी का देत नाही? फुजिवार म्हणाले, शहानवाज, गेल्या 100 वर्षात जपानी लष्करी इतिहासात जे घडलं नाही ते घडतंय. आमचं लष्कर दुहीच्या रोगानं पछाडलंय. मुख्य कमांडर जनरल मुतागुची आणि त्यांचे डिव्हिजन कमांडरमध्ये बेबनाव घडला आहे. शत्रूला आझाद हिंद सेनेच्या तळाचा पत्ता लागलाय. विमानातून ते पत्रकं टाकत होते. पत्रकात बरीच आश्वासनं दिली होती,
परंतु नेताजींच्या मुशीत तयार झालेली सर्वजण अशा भूलथापांना कसे बळी पडणार? कोहिमा जिंकायच्या ईर्षेनं ते पुढे चालले होते. 18 मार्च 1944ला आझाद हिंद सेनेच्या पहिल्या तुकडीनं भारतभूमीत प्रवेश केला. एप्रिल महिन्यात इम्फालजवळ आणि कोहिमाच्या आसपास जोरदार चकमक झाली. कर्नल शौकत मलिकच्या नेतृत्वात बहादूर गट या आझाद हिंद सेनेच्या खास पैठणीनं 14 एप्रिल 1944 रोजी पुढे जाऊन हल्ला केला. मणिपूरच्या इम्फाल खोऱ्यात मोईरंगला तिरंगा फडकवला. अबीद हसन टोक्यावरून सिंगापूरला येताना नेताजींनी त्यांच्यावर एक गुप्त कामगिरी सोपवली होती. त्यांनी अबीद हसनबरोबर नानकिंगना देण्यासाठी एक गुप्त संदेश दिला होता. नानकिंगवरून इशारा आला की तो संदेश पोहोचायचा होता, परंतु नानकिंगवरून संदेश आलाच नाही. अबीद हसननं खूप वाट पाहिली आणि शेवटी ती गुप्त मोहीम असफल झाली. आता ह्याच्या पुढचा भाग मंडळी आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद ताई. उद्या पुढच्या भागासह नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.